हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत वडापाव. हे बघा, रेसिपी एकदम परफेक्ट आहे. त्याच्यासोबत ही चटणी पण बनवलेली आहे मी. जसं गाड्यावर मिळते ना, सेम तशीच आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त छान चांगली म्हणले तरी चालेल. खूप टेस्टी झालेले आहेत वडापाव. एकदा नक्की करून बघा तुम्ही. चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. हे बघा, मी 3 बटाटे घेतलेले आहेत. बटाटे आपण छान कट करून घेऊया. अर्ध्या मधातून कापूया. एका बटाट्याचे 2 भाग करूया आपण. काय होईल, बटाटे पटकन शिजतील. जास्त वेळ नाही लागणार. माझ्या रेसिपीज खूप सोप्या असतात. तुम्ही खरंच नक्की करून बघा एकदा. खायला पण खूप टेस्टी असतात. आता हे बटाटे आपण अ, छान एका बटाट्याचे 2 भाग करणार आहोत आणि याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकून आपण हे बटाटे शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत. याच्यामध्ये थोडं पाणी टाकूया पहिलं आणि स्वच्छ बटाटे धुवून घेऊया. हे बटाटे आपले स्वच्छ धुवून झालेले आहेत. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आपण. हे छोट्याच कुकरमध्ये करत आहे मी आणि लो फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे. फुल गॅस नका करू, कारण छोटं कुकर असल्यामुळं सगळं पाणी बाहेर येईल. 4 शिट्ट्या करून घ्या. थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी. आता हे कुकरचं ढक्कन लावून घेऊया आणि आपण गॅसवर ठेवूया हे कुकर. इथं बघा, मी 4-5 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि कोथिंबीर आणि थोडंसं अद्रक घेतलेली आहे. हे आपण छान मिक्सरमधून काढून घेऊया. रेसिपी एकदम परफेक्ट आहे. तुम्ही खरंच करून बघा. हे बघा, आपलं वाटण तयार आहे. हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आलं. तुम्हाला लसूण टाकायचं असल्यास लसूण पण टाकू शकता. मी तर नाही वापरत. आता हे 1 वाटी बेसन घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकूया आपण. वाटलंच तुम्ही लाल तिखट पण याच्यामध्ये बेसनमध्ये टाकू शकता, पण गरज नाहीये. कारण ऑलरेडी आपले जे आपण मिरच्या घेतलेल्या आहेत, ते ऑलरेडी आपल्या खूप तिखट आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये लाल तिखट टाकायची गरज नाहीये. वडापाव एकदम झणझणीत झालेले आहेत. मस्त झालेले आहेत. एकदा नक्की करून बघा तुम्ही. हे बघा, थोडं-थोडं पाणी टाकून मी हे बॅटर छान करून घेतलेलं आहे. जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही. हे आपल्याला असं बॅटर पाहिजे आहे. आता हे 10 मिनिटासाठी आपण ठेवून देऊया. हे आपले बटाटे आपण चेक करूया. आपले बटाटे छान शिजले का नाही ते. हे आपले बटाटे मस्त शिजलेले आहेत. आता याचे आपण ना वरचे साल काढून घेऊया. आणि मी आता इथं खिसूनच घेणार आहे बटाटा. तुम्ही वाटलं बारीक करून कसं पण तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही करून घ्या. आता याच्यामध्ये आपण खूप थोडं तेल टाकणार आहोत. खूप कमी तेलामध्येच आपल्याला हे बटाटे मसाला करून घ्यायचा आहे. खूप कमी तेल वापरायचं, कारण काय होईल, बटाटा मसाला ऑइली होईल. त्याच्यामुळं तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे. याच्यामध्ये मी अर्धा चम्मच तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या हिरवी मिरची आणि कोथिंबीर, आलं टाकलेलं आहे. छान मिक्स करून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं धने पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला. हे पण छान मिक्स करून घेऊया. जास्त मसाले पण टाकायची गरज नाही. एवढ्याच मसाल्यात खूप छान होतो वडापाव आपला. थोडंसं मीठ. आता हे सगळं मिक्स करूया आणि याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया. कारण ऑलरेडी आपण पहिलं बटाट्यामध्ये पण हळद मीठ टाकलं होतं. त्याच्यामुळे टेस्ट छान येते वडापावला. तुम्ही नक्की करून बघा. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करून झालेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया. हे बघा, आपलं झालेलं आहे. थंड करून घेऊया आपण. थंड पण झालेलं आहे आणि आता आपण याचे बटाटा वडा करूया. तुम्हाला पाहिजे तसं करा तुम्ही. हे असंच असतं सेम. करा तुम्ही असंच. हे बघा, बघू शकता. हे बघा, छान आकार दिलेला आहे गोल गोल. आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. मसाला खूप टेस्टी झालेला आहे. त्याच्यामुळे वडापाव पण खूप खूप टेस्टी होतील. हे बघा, आता आपण याच्यामध्ये आपले वडा टाकून घेऊया याच्यामध्ये बेसन पिठामध्ये. असा उचलायचा आणि तेलामध्ये सोडायचा आपल्याला. हे बघा.
हे बघू शकता. हे बघा, जास्त बेसन बॅटर जास्त घट्ट नका करू, थोडस पातळच ठेवा, म्हणजे खायला मस्त लागतील वडापाव. खरंच खूप छान झालेले आहेत वडापाव, नक्की करून बघा तुम्ही. आता हे आपले काढून घेऊया आपण. दोन्ही साईडनी छान भाजलेले आहेत, तळलेले आहेत. आता आपल्याला चटणी करायची आहे. जे वडापाव सोबत असते ना, ते असं तेलामध्ये थोडं थोडं टाकून घ्यायचं आणि कुरकुरे तयार करायचे त्याचे. आपण ह्याच्यामध्ये 2-3 मिरच्या पण तळून घेऊया. मिरच्या जरा सावकाश, कारण मिरच्या बऱ्याचदा तेलामध्ये उडतात. जरा सांभाळून करा. आता हे आपले झालेले आहेत ते कुरकुरे तळून. त्याच्यामध्ये आपण थोडंसं लसूण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यात, आणि त्याच्यामध्येच आपले हे कुरकुरे टाकणार आहोत. याच्यामध्येच लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचंय आपल्याला. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका, कमी जास्त करू शकता. ही चटणी सेम जसं गाड्यावर मिळते ना, सेम तशीच झालेली आहे. नक्की करून बघा. हे बघा, चटणी खूप भारी झालेली आहे, बघू शकता. हे आता आपलं चटणी तयार आहे, वडापाव पण तयार आहे. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया, सर्व करूया. हे बघा, थोडीशी मी चटणी टाकलेली आहे पाववर, आणि त्याच्यावर वडा ठेवायचा आपल्याला, बटाटा वडा. हे बघू शकता, खूप मस्त झालेले आहेत. खरंच खरंच करून बघा एकदा, रेसिपी खूप सोपी आहे. हे बघा, बघू शकता. थोडेसे मिरच्या पण तळवलेल्या आहेत, थोड्याशा हिरव्या मिरच्या, थोडीशी चटणी आणि थोडेसे कुरकुरे आणि वडापाव. ओके, बाय.